नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 5 वर्षाच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी जनता उतरली रस्त्यावर। हजारोंच्या संख्येने प्रांताधिकारी कार्यालयावर नेला धडक मोर्चा। अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी देण्याची केली मागणी। महाड तालुक्यातील एका गावातील 5 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात सोमवार दिनांक 19 मे 2025 रोजी तालुक्यातील हजारो जनता रस्त्यावर उतरली आणि प्रांत कार्यालयावर धडकली। पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, नराधमाला फाशी झालीच पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा या मोर्चादरम्यान देण्यात आल्या। बुधवार दिनांक 14 मे 2025 रोजी रात्रीच्या सुमारास महाड तालुक्यातील विलास पांडुरंग हुलालकर या 48 वर्षीय नराधमाने एका 5 वर्षीय बालिकेवर खाऊचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला होता आणि या घटनेचे परिसरातील ग्रामस्थ व नागरिकांमध्ये प्रचंड चीड व संताप निर्माण झाला होता। या घटनेनंतर सदर आरोपीस पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे। परंतु या घटनेचे तीव्र पडसाद नागरिकांमध्ये उमटल्याने सोमवार दिनांक 19 मे 2025 रोजी सर्व जनसमुदाय छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाला आणि तेथून प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। मोर्चा प्रांत कार्यालयावर गेला असता तेथे महाड पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी मोर्चेकऱ्यांशी संवाद साधून कोणत्याही परिस्थितीत आरोपीला पाठीशी घालणार नसल्याचे आश्वासन दिले आणि सर्व पोलीस व कायदेशीर प्रक्रिया सुरू असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया करणार असल्याचे आश्वासन देत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। काही महत्त्वाच्या कारणास्तव प्रांताधिकारी श्री उमासे हे कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे मोर्चेकऱ्यांच्या वतीने त्यांच्या मागणीचे निवेदन प्रांत कार्यालयात तसेच पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांना देण्यात आले। संतोष जाधव यांनी याबाबत नागरिकांना आश्वस्त केल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी मोर्चाची सांगता केली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धर्मेंद्र प्रधानसह तृप्ती भुईर, महाड।